ऐतिहासिक अशा कोकण रेल्वेची स्थापना 1990 साली झाली। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांना जोडत ही कोकण रेल्वे निर्माण झाली। 51% भांडवल हा केंद्र शासनाने दिलं, 22% महाराष्ट्र, कर्नाटक 15%, गोवा 6% आणि केरळसुद्धा 6% असं भांडवल तयार करून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन नावाची कंपनी तयार झाली आणि ही कोकण रेल्वे सुरू झाली। 10 वर्षांनी ही कोकण रेल्वेने ताब्यात घ्यावी अशा पद्धतीने त्यावेळी ठरलं गेलं, परंतु राज्यांची सहमती हा एक विषय अडचणीचा होता आणि त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये तिचा समावेश अद्यापर्यंत झाला नव्हता। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन असल्यामुळे निधीची कमतरता आहे। रेल्वे बजेटमध्ये कोकण रेल्वेला वेगळी अशी आर्थिक मदत होऊ शकत नाही आहे। त्यामुळे जो मार्ग आहे कोकण रेल्वेचा त्याच्यामध्ये वाढ करता येत नाही आहे। त्याचं 2 ज्या लाईन टाकायला पाहिजेत ते पण करता येत नाही आहे। मालगाडी वाहतूक सुरू करता येत नाही आहे। वेगवेगळ्या पॅसेंजर्स, वेगवेगळ्या लोकल्स त्या कोकण रेल्वेच्या सुरू करता येत नाही आहेत। जो मार्ग आहे स्टेशनचं अत्याधुनिक मॉडर्नायझेशन ते सुद्धा करता येत नाही आणि रेल्वेचं जे काही तिकीट दर आहे आणि कोकण रेल्वेचं जे तिकीट दर आहे त्याच्यामध्ये खूप तफावत आहे, ते जास्त आहे, ते सुद्धा कमी करता येत नाही आहे। कोकण रेल्वेवरून अनेक गाड्यांची वाहतूक होते। 175% वापर या कोकण रेल्वेच्या मार्गाचा होतोय। त्याचं दुपदरीकरण होणं गरजेचं आहे, परंतु एक वेगळी कंपनी असल्यामुळे रेल्वे त्या संदर्भात बजेट त्याला देऊ शकत नाही आहे आणि याकरता आत्ता नुकतंच महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याला परवानगी दिलेली आहे। कोकण रेल्वे फक्त नाव ठेवा ही अट ठेवलेली आहे। गोवा, केरळ, कर्नाटक यांचीसुद्धा मान्यता आहे। मध्यंतरीच्या काळात श्रीकांत शिंदे आणि मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना भेटलो होतो, त्यांनी त्याकरता सहमती दाखवलेली आहे। लोकसभेमध्ये आज हा प्रश्न मी उपस्थित केलेला आहे की कोकण रेल्वे ही जी काही कॉर्पोरेशन आहे ती आता बंद करून रेल्वेने ही कोकण रेल्वे ताब्यात घ्यावी, जेणेकरून कोकणातील सर्व जी काही गावं आहेत, जी शहरं आहेत त्याचा तर विकास होईल, परंतु त्याचबरोबर तिकीट दरसुद्धा कमी होईल आणि वाहतुकीसाठी एक चांगला उपयोग या कोकण रेल्वेचा होईल। मी स्वतः आणि श्रीकांतजी शिंदे आम्ही रेल्वे मंत्र्यांना या संदर्भात भेटलेलो आहे। त्यांचीसुद्धा तयारी आहे आणि लवकरात लवकर याच्यासाठी मार्ग निघावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे। महाराष्ट्र शासनाने सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये त्याला NOC दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गोवा, केरळ, कर्नाटक या राज्यांच्यासुद्धा त्याकरता परवानगी आहे। माझी रेल्वे मंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ही बैठक बोलून ही संपूर्ण सेवा रेल्वेच्या ताब्यात घ्यावी, जेणेकरून या रेल्वेचा विकास लवकरात लवकर होईल। सर, आज विजय वडेट्टीवार यांनी प्रशांत पुरस्कारला धक्काबुक्की करण्यात आली आहे वर परिसरामध्ये। यावरती विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते म्हणतात की त्याची कबर औरंगजेबा शेजारीच खोदली गेली पाहिजे। शिवसेनेचे याबद्दल काय म्हणतात? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अनुद्गार काढणारा कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही। त्याला त्याच्यावर कारवाई केली जाणार, मग कोणीही असो।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.